भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंधमुक्त लक्षणे भक्त आणि भक्ती याचा भाग 7. उद्धवाच्या प्रश्नानं आनंदून श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा ऐक. उद्धवा, संत वा साधू यांच्या ठायी 30 लक्षणं दिसून येतात. ती अशी: कृपा, अद्रोह, तितिक्षा, सत्य, शुचिता, समत्व, परोपकार, शांत, दांत, मृदुत्व, शुद्धता आणि अकिंचनता अशी 12 आहेत. तसंच निरीच्छता, मितभुक्तता, शांत, स्थिरता, मत्शरणता, मननशीलता, सावधानता, गंभीरता आणि श्रुती अशी आणखी 9 लक्षणं आहेत. आता राहिलेली 9 लक्षणं ऐक. षड्गुणजित, अमानित्व, मानदत्व, परबोध, मैत्री, कारुण्य, कवी, शब्दज्ञान आणि वेदधर्मी अशा एकूण 30 लक्षणांनी साधुत्व ओळखावं. बाप रे, साधू लक्षणांची एवढी मोठी जंत्री ऐकून उद्धवाच्या तोंडून बाप रे हे सहजोद्गार आले. त्याला आश्चर्य वाटलं, म्हणून तो म्हणाला, देवा, प्रत्येक लक्षणाचं थोडक्यात स्पष्टीकरण करून सांगितलं तर बरं होईल. आणि श्रीकृष्ण सांगू लागले, कृपा. उद्धवा, कृपा म्हणजे दयार्द्र बुद्धीनं प्रत्येकाकडे पाहणं, सर्व जीवमात्राबद्दल मनात आत्मभाव असणं. असं कृपाळूपण मिळवता येत नाही, ते स्वतःच आतून प्रगट व्हावं लागतं. किंबहुना तो स्वभावाचा एक भाग व्हावा लागतो. साधू वा संत हे कृपाळू, दयाळू असतात. अद्रोह, अद्रोह म्हणजे द्वेषरहित असणं. साधूंच्या मनात कुणाविषयी द्वेषाची भावना नसते. द्वेष म्हणजे मत्सर किंवा असूया होय. साधूच्या मनात त्याला प्रवेश नसतो, म्हणून तो अनसूया या संबोधनाला प्राप्त होतो. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे क्षमा. दुसऱ्याचे अपराध पोटात घेण्याची जी वृत्ती ती क्षमावृत्ती होय. मनात क्षमावृत्ती असेल तर मनाचा उद्वेग होत नाही, शांतीचा मार्ग मोकळा होतो. म्हणून क्षमेला शांतीचा उंबरठा म्हणतात. सत्य, सत्य म्हणजे खरं, आहे ती वस्तुस्थिती मान्य करणं. अशाश्वताला शाश्वत मानणं हे असत्य होय. त्यातूनच पुढे भ्रामकता निर्माण होते. जीव हा असत्यात म्हणजेच अज्ञानात वावरतो. सत्य हे ज्ञान असतं, तिथंच ब्रह्म प्रगटतं. म्हणून साधू सर्वदा सत्याचाच आश्रय घेतात. शुचिता, शुचिता म्हणजे शुद्धता होय. आपण केवळ शारीरिक शुद्धतेचा विचार करतो, ती सर्व बाह्य शुचिता होय. साधूची वृत्ती अंतर्मुख असते. अंतर्मुखतेतून मन, बुद्धी, चित्ताची शुद्धता साधत असते आणि निर्मलत्व येतं. जन गुरुबोध जलानं आपलं मन प्रक्षाळलं, तोच अंतर्बाह्य शुद्ध असा साधू होतो. समत्व, समत्व म्हणजे अभेदता होय. कुणाविषयी ज्ञानाचा, जातीचा, स्त्री पुरुष, अंत्यज असा कोणताही भेद मनात नसणं म्हणजे समत्व होय. उद्धवा, जो आत्म्याची उपासना करतो तोच आत्मप्रभावाखाली येतो. तेव्हा सृष्टीकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलते. ती आत्मदृष्टी होय. तिलाच समत्व म्हणतात. साधूजवळ ते असतं. परोपकार, साधारणपणे परोपकार म्हणजे दुसऱ्यासाठी केलेलं कार्य इतकाच अर्थ जाणला जातो. पण ते ह्या गुणाचं बाह्यांग झालं. वृक्ष फळाफुलांनी बहरतो तेव्हा त्याचा फायदा सान थोर घेतात, यात काय नवल. परंतु इतर वेळी सुद्धा छायेच्या रूपानं कुणा पांथस्थाला आसरा देतो.
वृक्षाच्या सर्व भागांचा इतरांनी उपयोग केला तरी वृक्षाला त्याचं काही वाटत नाही. अशा वृत्तीनं दुसऱ्यासाठी काया वाचा मन जो झिजतो त्याला परोपकारी असं म्हणतात. साधूपाशी असा परोपकार हा गुण असतो. शांत दांत. उद्धवा, शांत दांत हा जोड शब्द आहे. एक मनाची अवस्था कशी असायला हवी हे दर्शवतो, तर दुसरा त्यासाठी साधक करीत असलेले सायास दर्शवतो. उद्धवा, कोणत्याही विकारानं चित्तात क्षुब्धता न येणं ही शांत अवस्था आणि ती कायम राहावी म्हणून इंद्रिय वृत्तींचं दमन करणं ही दांत अवस्था. ह्या दोन्ही गोष्टी सातत्यानं कराव्या लागतात, तेव्हाच साधुत्व येतं. वृक्ष कसाही वाढला तरी तो सावली देणारच, पण तो भरगच्च डेरेदार करण्यासाठी आवश्यक तिथं छाटावा लागतो. त्याचप्रमाणे मानवाच्या मनशिवारात अपेक्षित पिकाला वाढायला पूर्ण वाव मिळावा यासाठी अनावश्यक विकारांचे वाढलेले तण खणून काढावे लागतात. तेच दांत. म्हणजे शांत व दांत एकत्रितपणे अनुसरणं हेच साधुत्वाचं लक्षण आहे. साधू हा देह क्षेत्रीचा क्षेत्रज्ञ असतो. मृदुत्व. उद्धवा, साधूचं हृदय कोमल असतं. त्याच्या बोलण्यात कोणतीही कठोरता नसते. दुसऱ्याला लागेल असे शब्द तो उच्चारित नाही. जे सांगायचं ते साचच म्हणजे खरं तेच बोलायचं असतं, पण ते मवाळतेनं सांगायचं असतं. त्यालाच मृदुत्व म्हणतात. शुद्धता. साधूचं अंतःकरण शुद्ध असतं. मनाची निर्मळता असल्यानं कुणाकडून कोणतीच अपेक्षा तो ठेवीत नाही. अकिंचनता. कोणत्याही कार्यात साधूचं मन गुंतून राहत नाही. निष्काम भावनेने त्याचे जीवन व्यवहार होत असतात. कोणताही संग्रह न करणं ही अकिंचनता होय. मग तो संग्रह धनाचा, मनाचा वा वस्तूंचा असा कोणताही असो, साधू त्यात गुंतत नाही. त्यापासून तो दूरच राहतो. निरीच्छता. उद्धवा, मानवाठायी असलेल्या इच्छा आणि वासना ह्याच त्याच्या दुःखाचं कारण होतात. तसंच अहंता आणि ममता ह्या इच्छा वासनांच्या भगिनी आहेत. याची जाणीव असल्यानं साधू त्यापासून दूर राहतो. त्याचं जीवन निरीच्छ असं असतं. मितभुक्तता. आहारावरच देहाचं पोषण होतं, पण त्याच आहाराच्या आहारी गेलेला रोगी होतो. आवड, नावड आणि निवड असं न ठेवता साधू मित आहारी असतो. रसनेच्या अधीन न जाता तो गरजेपुरताच आहार घेतो. देह हा केवळ हरिभक्ती करण्यासाठी जगवायचा असं जाणून तो अन्नसेवन करतो. त्याचा प्रत्येक घास हा नामस्मरणात ब्रह्मार्पण होत असतो. शांत. साधूच्या मनात कोणताही क्षोभ उठत नाही, कारण त्याला कोणताही लोभ मोह नसतो. तो वनात असो वा जनात असो, त्यांची शांती ढळत नाही. वृक्षाच्या आधारानं वर चढलेली वेल फळाफुलांनी बहरली तरी वाकत नाही. तसा साधू नित्य आत्मस्वरूपाच्या मांडवावर आपल्या मनाची वेल पालवीत असतो. हीच साधूची शांत अवस्था होय. स्थिरता. साधूच्या मनात कोणत्याही धर्माबद्दल, वर्णाबद्दल भेदाची वा द्वेषाची भावना निर्माण होत नाही किंवा कोणतंही कर्म तो अनुचित वा चुकीचं मानित नाही. तो स्वरूपाच्या अनुसंधानात स्थिरता धरून असतो. मत शरणता. उद्धवा, माझ्या भक्तीपुढे साधूला त्रैलोक्याचं साम्राज्य मिळालं तरी तो ते निष्ठुरतेनं नाकारतो. इतका तो माझ्या स्वरूपाशी एकनिष्ठ असतो. ही त्याची एकनिष्ठता म्हणजेच मत शरणता होय. मननशीलता. साधू ज्ञान संपादनासाठी वेद, उपनिषद, शास्त्रार्थ ग्रंथ यांचं अध्ययन करतो, परंतु ते केवळ तत्वार्थाचे जास्तीत जास्त स्पष्टीकरण व्हावे म्हणून. कथा, चमत्कार, रंजकता याचं त्याला काहीच अप्रूप वाटत नाही. तत्वार्थाचं चिंतन करणं हीच त्याची मननशीलता होय. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, भगवंतांनी उद्धवास साधूची अशी 18 लक्षणं सांगितली.
ती सांगताना भगवंत उद्धवाकडे पाहत होते. उद्धव इतका एकाग्र चित्तानं ऐकत होता की जणू तो आत्मपरीक्षणच करीत असावा असं भगवंतांना वाटलं. कारण ते थांबले तरी तो काहीच बोलला नाही. आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा 8वा भाग उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली आहाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.